स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार. आज सकाळचे 8:30 वाजले आणि मी उठलेली 7:30 वाजता. अंघोळ झाली. आता स्वयंपाक करायचं आहे, म्हणजे भाजी चपाती. आज मी चण्याची भाजी करणार आहे. 2 दिवस मी चणे मोड येण्यासाठी कपड्यात बांधून ठेवलेले. तर मी दाखवते तुम्हाला किती मोठे मोड आहे त्याला. एवढा मोड आहे. आज आहे हिरव्या चण्याची मोड आलेली भाजी. तर चला आता हे सगळ्यात पहिला ते कुकरमध्ये शिजवून घेते, मग नंतर वाटप काढून घेते. आज योगिनी चालली आहे ड्रॉइंगची परीक्षा द्यायला बाबुलनाथ साईडला. चित्रकलाची स्पर्धा आहे, तर त्यात तिने भाग घेतलेला आहे. तर आज आहे 10:30 ते किती आहे बघू, 12 ना. ऑल द बेस्ट. रेनकोट घालते बघ आमची बाबू. बोलते मम्मी तू पण चल ना. आणि तिला काय सांगू, मला अजून भाजी चपाती करायची आहे, देवबत्ती करायची आहे, घरात कामं आहे. म्हणजे मी म्हणले पप्पा बरं जा ना. पप्पा तर काय आहे, पप्पा बरंच जाते ना. बोलते नाही पप्पा मला बोरिंग वाटतं. दोघीने मॅडम तमची गेली आणि आता घेते मी भाजी चपाती बनवायला. भाजी तर चण्याची बनवणार आहे. तर चला दाखवते. हे चणे ना मी आधी कुकरमध्ये 3-4 शिट्टीमध्ये शिजवून घेतले. आणि हा वाटप केलं मी. सुकं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण भाजून घेतले आणि मिक्सरला बारीक केला. 1 टॅमॅटो आणि कढीपत्ता आणि आपले हा हिंग आहे तो टाकते मी. नंतर कढीपत्ता, गरम मसाला, धनिया पावडर. आमची योगिनी मॅडम आली पण. चित्रकलाचं पेपर लय लपड्यामध्ये पडते ना. एवढ्या लांब गेली ती बाबुलनाथ साईडला आणि आता आली आहे. आता शाळेत चालली आहे. 12:45 वाजला. 12:30 वाजता आली. 5 मिनिटं बसली ती आणि आता 1ची शाळा आहे. आता 12:45 वाजले. आता निघते ती आहे ना भाऊ. मला काय घेऊन आली? समोसा. हां, 1 समोसा घेतलेला तिथनं तिने. तो खात मला आली अर्धा घेऊन. तुम्ही नाही खाल्ला. आणि मी तिला बोललेली कचोरी घेऊन ये. ते ना बाबुलनाथचं मंदिरच्या इथे समोसे भेटते. मी दाखवलं आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर तिला बोललेली समोसे घेऊन ये, कचोरी समोसे. तर तिच्या बापाला काय माहिती, त्याने गोल समोसे कचोरी आणले. मला तिथे खूप सारे ओरिजिनल्स दिसले. तिथे तेच असतात. केवढे मोठे आणले बाबू बघ ना. मला तेच आवडतात छोटेवाले. मग एक काम मला असं ट्रायंगलच्या शेपमध्ये काप, मग नंतर त्याला आहे ना योगिनी. ह्याच्यात भाजी चपाती भरली आहे मी. तिने काय खाल्लं नाही आहे. सकाळी फक्त दूध पियाले आणि ह्याच्यात तिला बनाना दिले. गेली माझी पोरगी शाळेत. आता संध्याकाळी ती 6:30ला सुटेल. ती 7ला डान्स क्लासला जाईल. खूप थकते. खात नाही तेवढं तर त्यांचं जाणं येईल. आता काल ना मीने फुलं घेऊन आलेली होती. ते काय तुम्हाला दाखवले नाही. आणि ते फुलं ना आता मी थैलीत भरून तसेच फ्रीजमध्ये ठेवले काल. आणि म्हणले चला आता ते फुलं ना मला व्यवस्थित ठेवायचे. हे बघा, हे मिनी डबे ॲमेझॉनमधून मागवलेले. पण मी ते कितीला मागवले ते आता मला काय आठवत नाही. पण ह्याच्यात मी फुलं ठेवते. तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण ठेवू शकता. पण आता मला फुलं ठेवायची. मी फुलांसाठी खास करून घेतलेलं आहे.
तर आता बघूया, हे आता 2 डब्यांमध्ये फुलं राहिले तर ठीक आहे, नाही तर माझ्याकडे 3रा डबा पण आहे, मी तुम्हाला दाखवते. तर चला आता फुलं घेते भरून डब्यामध्ये. आता तुम्ही म्हणणार की मी हे डबे आणलेले आणि मी तुम्हाला दाखवले नाही. मला हे डबे ना तुम्हाला दाखवायचे होते, कारण तुम्ही पण माझ्यासारखे असे फुलं घेऊन येत असेल देवासाठी हप्त्याभरचे, आणि तुम्ही फुलं पण थैलीमध्ये असे ठेवत असेल, तर तुम्हाला मी ही आयडिया देते. ॲमेझॉनमधून हे 3 डबे मी मागवलेले, 1 हप्ता झाला हे मागून, आणि फुलं खरंच खूप सुंदर आणि छान राहतात, खूप छान टवटवीत राहतात. पाणी सुटतो पण झाकणाला सुटतो, त्याचं टेन्शन नाही, पण फुलं टवटवीत राहतात. आता हे हप्त्याभरचे फुलं आणलेले, दादरला फुल मार्केट आहे, तिथे वाटेच्या हिशोबाने 50 रुपये पाव अशी फुलं घेऊन आलेली होती मी. एकूण हे 100 रुपयाचे फुलं आहे. आता हे फुलं मी 3ही डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवते, आणि तेव्हा मला देवपूजा करायची असते आणि देवांना फुलं अर्पण करायचे असेल तर मग 1 डबा घेते त्याच्यातला, आणि आज फुलं अर्पण करायचे देवाला, असं करून मी 1 डब्या काढून देवाची पूजा करते. पण तुम्ही पण माझ्यासारखे असे फुलं हप्त्याभरचे आणत असेल तर नक्की हे डबे तुम्ही मागू शकता ॲमेझॉनमध्ये. मला तर आता आठवतच नाही मी हे कितीला मागवलेले डबे. तर बघा किती सुंदर आणि छान राहतात आहे फुलं, आणि किती छान दिसतात आहे. थैलीमध्ये असं कोचून ठेवण्यापेक्षा असे छानपैकी असं मस्तपैकी डब्यामध्ये ठेवले तर भारी वाटतात. तर ना फुलं हे बघा, आणि ह्याला ना आपण असं झाकून लावून ठेवून द्यायचं. आणि पाणी सुटलं तरी ना ह्या झाकणावर पाणी सुटतो, मग खराब व्हायचं कारण होतच नाही. खूप सुंदर आणि छान प्रकारे राहतात. ह्याच्यात तुम्ही भाजी पण ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. फुलं तुम्ही आणत असेल देवासाठी तुमच्या हप्त्याभरचे तर असा डबा घ्या, ॲमेझॉनमधून मागवा आणि नक्की ठेवा. जास्ती महाग नाही आहे, स्वस्तच आहे. मला आता आठवत नाही म्हणून मी तुम्हाला सांगत नाही मी कितीला घेतलेल्या करून. तर चला आता घरातले कामं आहे ते करून घेते आणि मग संध्याकाळीच भेटते आता तुम्हाला. तर चला नंतर भेटूया. घरातले कामं झाले, संध्याकाळ झाली, देवबत्ती केली आणि आमच्या घरात माणसं आले, म्हणजे माझ्या 2 पोरी आणि माझा नवरा. आता आले म्हटलं तर नाश्ता पाहिजे, म्हणून मी चला हा नाश्ता करते. खूप घाई गडबडीत करते, त्यामुळे दाखवता आला नाही तुम्हाला, पण खरंच खूप सुंदर आणि भारी लागत होता हा नाश्ता. तू ड्रॉइंगला गेली, नंतर शाळेत गेली, मग ती डान्स क्लासला गेली आणि बोलते मम्मी मला चक्करसारखं येतं आहे. आता काय करू, डाळ तर झाली नव्हती, मिलीच करेल स्वयंपाक आरामात. तर मॅडमला मी हे दिले, ब्रेडला चीज आणि आपले मक्याचे दाणे असतात ना ते लावून. थांबा दाखवते, हे बनवलेलं छान आहे. पोट भरलं हां नेत्रा, तुला नेत्राचा फायदा होतो काय? नाही खाल्लं तुम्ही खोटारडी. जेवण एनर्जी घालवते आणि आपल्याला पण मूड खराब करते. बोल थांब मी तुला देते. एक ब्रेड हाय देते मी. तू बस नाही हे आला काय चपाती भाजी देते काय स्वतःची पण एनर्जी खराब करते, आमच्या पण समजत नाही का. मीठ टाकून द्यायचं, हे पण नाही देत ते पण नाही देत. अब काही ना क्या चाहते. मला एवढा आवडला ना, आवडला ते मच्छल दे तिला एवढा आवडला, बोलते डब्याला आम्हाला हेच देत जा. भाजी चपाती काय बनवत वस्तू स्वतःची एनर्जी घालवत असते, आणि आमची म्हणजे बघा किती नखरेबाज आहे. म्हणजे ह्यांना हे असं चीज बीज टाकून दिवसभर द्यायचं, आणि चीज खाऊन जर ह्यांना मास येत नाही. आता दोघी पण भांडतात 1 ब्रेड साठी. आता 1 ब्रेड आहे त्याच्यात परत मी करून देते.